एका अतिशय सुंदर आणि हिरव्यागार जंगलात उडी नावाचा एक छोटा ससा राहत होता. एके दिवशी सकाळी उडीला एका उंच झाडावर एक पिवळाधमक आणि रसाळ आंबा दिसला. तो आंबा पाहून उडीच्या तोंडाला पाणी सुटले. उडीने विचार केला की आप उडी मारून तो आंबा तोडूया. त्याने खूप उंच उडी मारली, पण आंबा खूपच उंचावर होता. उडीने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण त्याचा छोटा हात आंब्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तिथे शाखू नावाचा एक खोडकर माकड आला. त्याने उडीला विचारले, काय झाले उडी? तू असा उड्या का मारत आहेस? उडीने त्याला तो रसाळ आंबा दाखवला. शाखू म्हणाला, काळजी नको करू मित्रा, मी आत्ता झाडावर चढतो आणि तुला आंबा काढून देतो. शाखू वेगाने झाडावर चढला, पण आंबा ज्या फांदीला होता ती खूपच बारीक आणि लवचिक होती. शाखूला भीती वाटली की जर तो पुढे गेला तर फांदी तुटेल आणि तो खाली पडेल. तो हिरमुसून खाली उतरला. आता उडी आणि शाखू दोघेही झाडाखाली बसून विचार करू लागले की आता काय करायचे. तितक्यात तिथे थप्पू नावाचा एक मोठा आणि दयाळू हत्ती डुलत डुलत आला. थप्पूची शरीरयष्टी खूप मोठी होती आणि त्याचे मनही खूप मोठे होते. उडी थप्पूकडे धावत गेला आणि म्हणाला, थप्पू दादा, आम्हाला तो रसाळ आंबा खायचा आहे, पण आम्ही तिथे पोहोचू शकत नाही. तू आम्हाला मदत करशील का? थप्पूने आपली लांब सोंड वर केली आणि आंबा काढण्याचा प्रयत्न केला. पण आंबा अजूनही थोडा उंचावरच होता. थप्पूची सोंड सुद्धा तिथपर्यंत पूर्णपणे पोहोचू शकली नाही. मग थप्पूने एक जबरदस्त युक्ती सांगितली. थप्पू स्थिर उभा राहिला आणि शाखू माकड थप्पूच्या रुंद पाठीवर आरामात चढून बसले. शाखूने उडीला उचलून आपल्या खांद्यावर बसवले. आता उडीचा हात सहजपणे आंब्यापर्यंत पोहोचला. उडीने आंबा तोडला आणि तिघांनी मिळून तो गोड आंबा आनंदाने खाल्ला.